नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 31 जानेवारी आणि वार आहे शनिवार. तर आता वाजल्यात 7:30 आणि मी चाललो आहे मुंबईला कशाला ते तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे. आणि रात्री लेट झोपलो होतो 2 वाजता, पण आता सकाळी उठलो आहे 6:20ला, एक्सरसाइज वगैरे केली. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि फटाफट निघूया. 7:40ची ट्रेन पकडायची होती, पण त्याचा टाईम चेंज झाला आहे आणि ती 8 वाजता दाखवते एम इंडिकेटरवर. म्हणून मी आरामात रेडी होतो आहे. आता कॉफी पिऊया आणि चालत निघूया स्टेशनकडे. ब्लॅक कॉफी गाईज, ब्लॅक कॉफी. आता चालत निघालो आहे, पण वातावरण खूप म्हणजे फॉगी आहे आणि ऊन काय पडलेलं नाही मिळत. तुम्ही बघू शकतात वरती, असं वाटते पाऊस पडेल. जसं वातावरण आपण राजस्थानला बघितलेलं या महिन्याच्या स्टार्टिंगला जेव्हा आपण गेलेलो, तसंच वातावरण आज आपल्या गावामध्ये झालं आहे. आता 7:45 वाजलेले आहेत आणि फॉग आहे. तर विचार करा की सकाळी किती फॉग असेल. क्लायमेट खूपच म्हणजे थंडी नाही लागत मिळत, पण वातावरण थोडं अलगच आहे. हळूहळू चालत फायनली स्टेशनला पोचलो आहे. काय करत होतो चालता थंबनेल एडिट करत होतो आणि टायटल वगैरे लिहित होतो आजच्या व्हिडिओचा, म्हणजे जी तुम्ही काल बघितली असेल. आणि समोर बघा मस्त फॉग आहे. आता बघा फॉग आहे तर आहे, ही ओपन स्पेस आहे म्हणून तिथे जास्त फॉग दिसतोय. कॅमेऱ्यामध्ये तर नेहमीप्रमाणे फॉग दिसत नाही मिळत, पण विजिबिलिटी खूप कमी आहे. बघा स्टेशनला गर्दी बघा. पहिले आमच्या स्टेशनला 10 लोक नसायची, आता स्टेशन पूर्णपणे भरलेलं असतो. काय बोलणार. फायनली मित्रांनो पोचलो दादरला. किती वाजले बघा, 10 वाजायला 10 मिनटं आणि ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती. 10 वाजून 10 मिनटं झालेले आहेत आणि आता आम्ही जस्ट पोचलो आहे. इको पकडून पोचलो. 15 रुपये देऊन. आधीचा बड्डे, हॅपी बर्थडे टू मी. आणि आम्ही आलो आहे सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी दादरला. आता दर्शन करतो आणि तुम्हाला पण करवतो जर पॉसिबल झालं तर. माहिती आहे सिद्धिविनायक दादरला आहे. पहा, मला कधीच मी आलेलो तेव्हा 15 मिनटाच्या वरती दर्शनाला लागलेले नाही म्हणत. आता पाहूया किती वेळ लागतो. खूप भारी दर्शन झाले. तुम्ही या अगोदर बघितलं असेल, 2 सेकंदाची क्लिप काढले. आता निघतोय घरी जाण्यासाठी. सिद्धिविनायकचे दर्शन खूप चांगले झाले आणि त्यानंतर आम्ही तिकडून रिक्षा पकडली म्हणजे इको आणि आलो दादरला. दादरवरून आता उतरलो परत ईस्टला आणि आता चाललो लालबागला. तर हा जो प्लॅन होता आमचा तो 1 महिन्यापासून चाललेला आणि प्लॅनमध्ये असं होतं की दोघंच जाणार होते. आम्ही विचारलेलं खूप लोकांना, पण आम्हाला ते नाही बोलले. पण ॲट लास्ट आम्ही दोघंच आलो. आणि हिच्या बड्डेपेक्षा चांगला दिवस कसा असू शकतो. बर्थडे नाही, फेस्टिवल आहे. फेस्टिवल रेड मार्क होईल थोड्या वर्षात. रात्री जत्रा भरणार आहे वाटतं. एवढं नाही, गाव जेवण नाही देऊ शकत, थोडं जेवण देऊ शकत. मला तरी देऊ शकते का नाही. तर आता वाजलेले आहेत 2:15 आणि आम्ही आहोत अजून बोरिवलीलाच. तर दादरला आमच्यासोबत एक स्कॅम झाला. आम्ही एका लोकलसाठी थांबलेलो, विरार फास्टसाठी, पण ती येऊन गेली तरी इंडिकेटरवर दाखवलं नाही आणि आम्ही ती बघतच राहिलो. आणि आता एका ट्रेनमध्ये असं आलो बोरिवलीला दादरवरून. फास्ट ट्रेन होती, पण ती बोरिवली स्टेशनच्या अगोदर 15 ते 20 मिनटं थांबली. आता एक बरं आहे की एक्सप्रेस ट्रेन लेट आहे. एक्सप्रेस पकडून आता डायरेक्ट आम्ही पालघरला चाललो आहे. सॅड लाईफ. फायनली गाईस पालघरला पोचलो आहे आणि वाजल्यात 3:25 झालेले आहेत. ट्रेन लेट होती, पण बरं झालं या ट्रेनला आलो. आता घरी जायला बघायला लागेल कोण घरायला येते का नाही. आता वाजल्यात 5 आणि घरी कधीच आलो. खूप चांगले दर्शन झाले आणि येता वेळ झाला कारण की ट्रेन मिस झाली. नंतर मग ट्रेन लेट. मग काय करणार आता. ट्रेन नाही गेल्यावर
वेळेचा काय पत्ता नाही. जर कार घेऊन गेले असते तरी तेवढाच टाईम लागता, त्याच्याहून जास्त. कारण की मुंबईला जाणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे पालघरवरून. एक वेळ तुम्ही गुजरातला जा, पण मुंबईला तर पाहूया पुढे आता काय होते. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय बड्डेला. मी आणि पतू दोघंच आहेत. बड्डेला कोणाचाही बघा व्लॉग बनवायला लागले, केक कापायचा टाकून व्लॉग द्यायला लागलाय आम्हाला कॉम्पिटिशन. पण खरं बोलायला गेलं तर आमच्या कॉम्पिटिशनला कोण नाही मिळत. वन मॅन शो. कारण हे थोडं लेडीज पडतं म्हणजे यांना बेनिफिट असतो की आम्ही बॉईज असतो, बॉईजला कोण विचारत नाही. रिअल फॅक्ट आहे भाई. केक नंबर 1 आई 10K सून. पण हे बघा काय, ऋतिका नाव आहे का रितिका नाव आहे. सर्वांचे केक कापून झालेले आहेत. आता फक्त शेवटचा राहिलेला आहे आणि तो आणलेला आहे काय माहिती कोणी. आता ज्या हातात आहे त्यानेच आणला असेल. लास्ट बट नॉट लिस्ट. सर्व केक संपले. मी फक्त खायचंच विचारते. बर्थडे हॅपी बर्थडे डिअर ऋतिका. गुड्डी गॅस ऑन केक लाईक गुड्डी केक कसा होता. खूप छान आहे. कुठून आणलाय तू? ते व्हिडिओ बघतात केक अरे बनवणारे. मग सांग ना दुसऱ्यांना. मी सांगते ना की तुम्ही ऑर्डर करा बिकॉज खूप छान केक आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर देईल त्यांचा. केक आहेत, मोठे केक नाही नाही, सर्व प्रकारचे हा, केक. मग तुम्ही ह्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आता मला नाही माहिती हा डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करेल, पण खूप म्हणजे मला तरी एकदम असं स्पेशली चॉकलेट फ्लेवर आवडतो. HP केक शॉप. आणि एक मिनिट प्लीज, मला स्पेशली चॉकलेट फ्लेवर खूप जास्त आवडतो. तर मी तर फक्त चॉकलेट फ्लेवरची रिव्ह्यू देईल. आणि इतका टेम्पटिंग आणि मेल्टिंग जी म्हणजे चॉकलेटची क्रीम आहे ती खूप खूप छान आहे. सिरियसली असं वाटत नाही की केक खातोय, असं विरघळून जाते. तर मग खूप छान आहे. तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ह्यांच्याकडून केक घ्या. आणि ज्यांनी पण हा केक बनवलाय आजच्या दिवशी, ऑब्व्हियसली आजच्या दिवशी दिवसाचा पण थोडा गोडवा आहे त्या केकमध्ये. तुमचा तर आहेच ज्यांनी बनवलाय, पण हा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे म्हणून तो सुद्धा गोडवा याच्यामध्ये. आणि हा केक खूप सुंदर झालेला आहे. तर थँक्यू सो मच. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 2:45 आणि आता जस्ट घरी आलो. आता व्हिडिओ एडिट करायची आहे आणि घसाही बसलेला आहे, आवाज पण नाही निघत. आता काय माहिती का नाही निघत आवाज. 31 डेज 31 व्लॉग्स जानेवारीचे आपले ऑलमोस्ट कंप्लीट झालेले आहेत. हा शेवटचा व्लॉग आहे, म्हणजे चॅलेंज कंप्लीट झालेला आहे. आता म्हणजे ब्रेक वगैरे घेऊ शकतो मी होपफुली, कारण की हेल्थवर पण कॉन्सन्ट्रेट करायला लागेल. रात्री व्हिडिओ एडिट करायला खूप त्रास होतो. आताही मला व्हिडिओ एडिट करायचे आहे. 4 वाजतील एडिट करता करता. आणि झोपलो तर लवकर उठून थांबनेला एडिट करायला लागेल, टायटल वगैरे सर्व टाकायला लागेल. तर होप करतो ही व्हिडिओ आवडली लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.